यवतमाल जिले में वणी के कायर में 2500 साल पुराने अवशेष मिले हैं। यह सभी अवशेष प्राचीन और समृद्ध साम्राज्य के प्रमाण को दर्शाते हैं। प्रोफेसर सुरेश चोपने के अनुसंधान के दौरान यह प्राचीन अवशेष सामने आए हैं। यवतमाल जिले के वणी के पास कायर प्राचीन काल से ही एक मानव बस्ती रही है। यहाँ इतिहास पूर्व पाषाण युग से लेकर सातवाहन और वाकाटक काल तक का इतिहास देखा जा सकता है। प्रोफेसर सुरेश चोपने पिछले कुछ वर्षों से इस क्षेत्र में सर्वेक्षण और अनुसंधान कर रहे हैं। उनके अध्ययन के अनुसार वहां 2500 वर्ष पुराने साक्ष्य मौजूद हैं। सातवाहन और वाकाटक काल के दौरान वहां मिट्टी, पत्थर और ईंट से निर्मित 4000 फुट लंबे घेरे वाला एक बड़ा किला बनाया गया था। यहाँ के लोग ईंट और मिट्टी के घरों में रहते थे, जिनका मुख्य व्यवसाय खेती और पशुपालन था। उनके पास सोने, चांदी और तांबे के विभिन्न आभूषण थे। यह जानकारी पुरातत्व शोधकर्ता प्रोफेसर सुरेश चोपने इन्होंने दी है। यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात तिथून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं कायर हे एक गाव आहे। हे गाव अतिप्राचीन गाव असल्याचे काही पुरावे आपल्याला आढळलेले आहेत। इथे पाषाणयुगीन काही अवजारं मला मिळालेली आहेत। तर 3000 ते 2500 वर्षापासून इथे वस्ती होती। सातवाहन आणि क्षत्रप काळामध्ये इथे एक किल्ला आणि एक मोठा परकोट बांधल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि या परकोटाच्या आतमध्ये एक राजांची वस्ती होती आणि राजांचा सरदार आणि त्यांच्या मोठ्या व्यक्तींचा तिथे आतमध्ये निवास होता आणि याच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला प्रचंड मोठं गाव होतं। म्हणजे आज जे कायर गाव आहे यापेक्षाही मोठं गाव त्या परिसरामध्ये 2000 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं। अगदी लागून पश्चिमेला तिथे विदर्भ नावाची नदी वाहते, बारमाही ही नदी आहे आणि भुडकेश्वर नावाचं प्रचंड मोठं मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर तिथे आहे। गरम पाण्याचे झरे तिथे होते, आज तिथे नाही आहे। अशा ह्या सातवाहनकालीन, क्षत्रपकालीन काळाचा सर्वे पण नागपूर विद्यापीठ आणि पुरातत्व विभागाने अंशतः केलेला आहे, पण अजूनपर्यंत पूर्णपणे मोठा सर्वे इथे झालेला नाही आहे। मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वे आणि सर्वेक्षण केलं आणि इतिहासाची उजळणी तिथे केली। तर इथे सातवाहन काळाच्या पूर्वीपासून इथे लोक राहत असायचे आणि त्याच्यानंतर क्षत्रप काळामध्ये क्षत्रपांनी कदाचित त्यांना जिंकलं सातवाहनांनी, तिथे त्यांनी पण राज्य केलं। वाकाटकांनी राज्य केलं इथे। तर बहामनी काळापर्यंतचे पुरावे आपल्याला मिळतात। इथे मराठे पण राहिलेले आहे, काही काळ इंग्रजांनी इथं वस्ती केलेली आपल्याला आढळतं। अशा ह्या चांगल्या स्थळाचं उत्खनन जर पुन्हा झालं तर अजूनही काही मोठे पुरावे आपल्याला इथं मिळू शकतात आणि महाराष्ट्रातलं हे अतिशय प्राचीन असं आणि अगदी सुसज्ज असं चांगलं गाव, चांगला इथे मोठा किल्ला, इथे चांगली वस्ती असल्याचे आपल्याला